आज आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला रोजच्या जीवनात पाहतो. त्याची कथा तर अनेक दशकांपूर्वी सुरू झालेली. 1930च्या दशकात ब्रिटिश गणितज्ञ ॲलन ट्युरिंग यांनी असा विचार मांडला की स्वतः यंत्र शिकू शकतील का, विचार करू शकतील का. आणि त्यांचा हा विचार म्हणजे आधुनिक AIचं पहिलं बीज होतं. नंतर मित्रांनो 1956 सालामध्ये अमेरिकेतील मत परिषदेमध्ये काही शास्त्रज्ञ एकत्र आले. त्यांनी परिषदेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द पहिल्यांदा अधिकृतपणे वापरण्यात आला. तेव्हा असं मानलं गेलं की काही वर्षातच संगणक माणसांसारखे विचार करतील. 1960 ते 70च्या दशकात संगणक मर्यादित होते. AI संशोधनाला खूप अडथळे आले. मेमरी कमी, प्रोसेसिंग पॉवर कमी, अनेक वेळा निधी बंद झाला आणि हा काळ AI AI विंटर म्हणून ओळखला जाऊ लागला. पण विज्ञान थांबत नव्हते. 1990च्या दशकात इंटरनेट आलं, संगणकाची गती वाढली आणि डेटा प्रचंड प्रमाणात उपलब्ध झाला. त्यामुळे मशीन लर्निंग आणि न्यूरल नेटवर्क सारख्या तंत्रज्ञानाची ताकद वाढली. त्यानंतर मित्रांनो 2000 नंतरचा काळ हा AIसाठी सुवर्ण काळ ठरला. आज तुमच्या मोबाईलमध्ये गुगल असिस्टंट, सिरी, ChatGPT, नेटफ्लिक्स सारख्या शिफारशी, अगदी यूट्यूबचं होमपेज हे सगळं AIमुळे शक्य झालं आहे. फक्त एवढंच नाही तर वैद्यकीय उपचार, हवामान अंदाज, शेअर बाजार, गाड्यांचे स्वयंचलित ड्रायव्हिंग आणि भाषांतर करणारी साधने अनेक ठिकाणी AI पोहोचलं आहे. भविष्यात कदाचित AI तुमचं डॉक्टर बनेल, तुमचं मित्रही बनेल व तुमचं शिक्षकही बनेल. तर तुम्हाला काय वाटतं की फ्युचरमध्ये AI कुठली कामं करू शकतं आणि कशाप्रकारे आपल्या प्रेझेंटला अजून चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करू शकतं, या दोन्ही साईडला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.